सुरेख आहे. सो आतून बघायचं का नाही बघूयात आपण. ग्रीन झालाय म्हटल्यावर गाड्याही थांबतात. सेन्स आहे, म्हणजे एवढा सेन्स आहे लोकांमध्ये. लोक सेन्सिबल आहेत. व्हॉट्स अप गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. काय म्हणताय, कसं काय, बरं आहे का? आज आहे आपला शेवटचा दिवस कोपनहॅगनमध्ये, त्यामुळे आपण चाललोय 2-4 गोष्टी कव्हर करायला. एक चर्च आहे, एक कॅसल आहे आणि निहा, म्हणजे आपण लास्ट इयर पण गेलेलो, तिथेही जायचं आहे. ट्रेडिशनल ह्यांचं जे खाणं आहे तेही आपण आज खाणार आहोत. थोडेसे पैसे राहिलेत ते संपवायचे आहेत आणि मग आपण जाणार आहोत उद्या लिस्बनला. त्यामुळे कसा दिवस चालला आहे तुम्हाला दाखवतो. चला आता इथून निघू. तब्येत जरा अजूनही डाऊन आहे. सिग्नल लालचा ग्रीन व्हायला मी थांबलोय. इकडे लोक सिग्नल व्यवस्थित पाळतात. झेब्रा क्रॉसिंगला पण म्हणजे व्यवस्थित ग्रीन झाल्याशिवाय कोणीही क्रॉस करत नाही. ते पण काका थांबले, त्या ग्रीन झालाय. चला, ग्रीन झालाय म्हटल्यावर गाड्याही थांबतात. असं नाही की अरे कोणी नाही चला, असं नाही. इथे सगळं व्यवस्थित सिस्टमॅटिक चालतं सगळं. एक तर आपण लंगडतोय कारण की अँकल आपला सुजलाय, कारण की अँकल काल झालाय ट्विस्ट. त्यामुळे हळूहळू जाऊ, जिकडे जाऊ तिकडे. 24 तासाचा पास काढू, कारण की उद्या सकाळी आपल्याला एअरपोर्टला जायचं, त्यामुळे तेव्हा पण आपल्याला तिकीट लागेलच. आत्ता 24 तासाचा काढला की कसं आपल्याला उद्या 12-1 वाजेपर्यंत वगैरे तो पास आरामात चालू शकेल. आपली फ्लाईटच 12 वाजताची आहे. सो आपल्याला 8ला एअरपोर्टला पोचायचं आहे. बघा इथे समोरच आहे स्टेशन. दिसलं का ट्रेन आली? एवढंच चालत जायचं आहे. मागे हॉस्टेल आहे. चला तिकीट काढू आणि चला फिरायला. तर आपण झुडहाव्हनवरनं नोरेपोर्ट स्टेशनला उतरलोय. नोरेपोर्ट, नोरेब्रो नाही, कन्फ्यूज होऊ नका. सो नोरेपोर्ट स्टेशनला उतरायचं. इथे ते रोझनबर्ग कॅसल आहे, ते सरळ जाऊन आहे. इथूनच तुम्ही अजून थोडंसं इकडे तिकडे फिरलात तर तुम्हाला भरपूर गोष्टी दिसतील. इथूनच जवळ आपलं हे पण आहे, ते चर्च जे आहे ना आपल्याला करायचं आहे, ते चर्च पण इथून जवळच आहे. सो आपण पहिले चाललोय आता रोझनबर्ग कॅसलला. कॅसल फिरू. आज गार वारं आहे, ऊन नाही आहे, ढगाळ वातावरण आहे. आजही पाऊस पडू शकतो. मे बी मी जॅकेट कॅरी केलं आहे. रेनकोट नाही आहे पण जॅकेट कॅरी केलं आहे मी, कारण की कालपासून आहे ना बऱ्यापैकी गार आहे. ओ येस, मला आठवतं लास्ट टाईम म्हणजे फर्स्ट टाईम जेव्हा मी आलेलो तेव्हा इथे आम्ही हे खाल्लेलं, शॉर्मा आणि कबाब. वॉज व्हेरी गुड. सो नोरेपोर्ट ही चांगली जागा आहे. इथे रेस्टॉरंट्स, मॅकडॉनल्ड्स, हे सगळं, बर्गर किंग हे सगळं आहे. इथलं सुपर मार्केट म्हणजे हे बघा, नेटो म्हणून ह्यांचं सुपर मार्केट आहे. इथून तुम्हाला खायचं प्यायचं सामान काही बनवायचं असेल तर ते सगळं घेता येईल तुम्हाला इथून. आता आपण जाऊ कॅसलला. तर हे असं कॅसल आहे. आजूबाजूला लॉन आहे. 150 डेनिश क्रोन अशी एंट्री आहे. आपण पहिले अवतीभोवती काय आहे ते बघून येऊ, ते फिरून घेऊ आणि मग एंटर करायचं का नाही ते बघू. पण बाहेरून तरी कॅसल हे खूपच भारी वाटतंय. आता हिस्ट्रीबद्दल मी तुम्हाला थोडंसं ते तिकडे जे दिलेलं ते दाखवलं, ते तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा पॉज करून वाचून घ्या तुम्हाला जर हिस्ट्री त्याच्याबद्दल माहिती हवी असेल तर. ओहो, हे बघा, अप्रतिम सुरेख आहे. सो आतून बघायचं का नाही बघूयात आपण. हे इंटरेस्टिंग तर वाटतंय, आज जायला काही हरकत नाही. आपण तसंही शेवटचा दिवस आहे, सो वी कॅन डेफिनेटली गो इनसाइड अँड चेक इट आउट. गंमत अशी म्हणजे इथे तुम्हाला मागे ग्रास दिसतंय का? इथे काही बॅरिकेड वगैरे लावलेलं नाही, पण एकही व्यक्ती ग्रासवरनं चालत नाही आहे. एवढं सेन्स आहे, म्हणजे एवढा सेन्स आहे लोकांमध्ये. लोक सेन्सिबल आहेत. मागे तुम्हाला दिसतंय बघा, पॅलेस आहे पूर्ण आणि इकडे ग्रासचे जे पॅच आहेत त्याच्यावर कोणीही चालत नाही आहे. सगळे आजूबाजूनीच चालत आहेत. सच अ नाईस थिंग. आपण ह्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत.
पॅलेसच्या आजूबाजूला असं तळं आहे, मागच्या साईडला एक मोठा लॉन आहे, समोर हे बघा बदकं आहेत, अशी जागा आहे ही अप्रतिम. हे आपण त्या रोझनबर्ग कॅसलवरनं बाहेर आलो आणि राईड घेतलंय, कारण की आपल्याला त्या चर्चला जायचं आहे आणि इथे एक म्युझियम आहे बघा. आपल्याला या आतल्या पार्कमधनंच जायचं आहे. सो आपल्याला पार्कही बघायला मिळेल, जी तुम्हाला मगाशी व्हिडिओमध्ये मी दाखवली ना बाहेरून, ती पार्क आता आपण पार्क थ्रूच जाणार आहे. सो इथून एंट्रन्स आहे त्याचा. आय होप ह्याला काही तिकीट वगैरे नाही आहे. सो दिस इज हाऊ वी गो पार्कमधून. या सगळ्या माशांमध्ये आपण बदक व्हायचंय, लक्षात ठेवा. या व्हिडिओतनं हेच कळतं, या सगळ्या माशांमध्ये आपण बदक व्हायचंय. मस्ती करतात बरं का. आता ही बदकं मस्ती करतात त्या माशांची आणि माणसांची. मस्त त्यांचं फुल हे मगासपासून हे चाललंय आणि इथे पोरं चेकाळत आहेत लहान लहान. डेंजर. काय रे मस्तीखोर, हा नको ढुंगण नको आलू, मस्ती करतोय योगाच. खूपच सुंदर जागा आहे. दोन्ही बाजूला झाडं आहेत. एक असा पॅच आहे जिथे दोन्ही साईडला म्हणजे रस्ता आहे मधनं, दोन्ही साईडला झाडं लावलेली आहेत. फुल शॅडो पडली. पुढेही आहे, मी तुम्हाला दाखवतो. इकडे एका साईडला फाउंटन आहे, त्यामुळे आणि मागे कॅसल आहे बॅकग्राऊंडला. तुम्हाला जर तिथे लांब दिसत असेल तर ते कॅसल आहे. कॅसलच्या समोरच ही बाग आहे, पार्क, पिकनिक स्पॉट म्हणू शकता. किंवा लोक चिल करतायत, जनरल बसलेत, खातायत, पितायत, चटाया टाकून. काही लोक झोपलेली पण आहेत. सूर्य पडलाय त्यामुळे त्याची मजा घेत आहेत. ऑल इन ऑल अ नाईस वॉर्म कोझी लवली प्लेस टू चिल. मी तुम्हाला जे म्हणत होतो ना की एक पाथवे आहे आणि दोन्ही साईडला झाड आहेत, ते बघा, थांबा दाखवतो. सी दिस. आणि इतकं छान दिसतं ना. पण हा, तुम्हाला यायचं असेल ना, सोलो ट्रॅव्हलर असाल माझ्यासारखे तर चांगलीच गोष्ट आहे, पण कोणाबरोबर तरी या, म्हणजे ॲटलिस्ट तुमचे फोटो व्हिडिओ तरी चांगले काढून मिळतील तुम्हाला. किंवा म्हणजे इफ नॉट दॅट, तुम्हाला बरोबर कोणीतरी असलं तर एन्जॉय करायला जास्त मजा येते यार. हे बघा, ओ हो, सो नाईस, लवली. तर आपण असं ठरवलंय की इन्स्टेड ऑफ टेकिंग द नॉर्मल रूट, जो सरळ रस्ता आहे, त्याच्याऐवजी आपण आतल्या लेन्समधनं जाणार आहे. इथल्या आतल्या लेन्समधल्या आर्किटेक्चरबद्दल जरा आपण चर्चा करू, बघूयात, म्हणजे एक्सप्लोअर करू काय कसं आहे. आणि आपल्याला जाता तर काही दिसलंच चांगलं तर चांगलीच गोष्ट आहे, नाही दिसलं तर ठीक आहे, काही हरकत नाही. पण काहीतरी केलं असेल त्या येड्यापोरांनी, नसेल केलं तर चांगलं आहे, चांगला मुलगा आहे. काहीतरी केलं असेल तर येडीपोरं आपल्यासारखीच. तर असं चालत चालत आपण ह्या स्ट्रीटवरती आलो. इथे खूप शॉपिंग वगैरेची दुकानं आहेत, सगळे स्टोअर्स आहेत, तुम्हाला दिसतच आहे. तो समोरचा टॉवर दिसतोय का, तो टॉवर, हा टॉवर. ह्या टॉवरवरती आपण पहिल्यांदा जेव्हा कोपनहॅगनमध्ये आलेलो तेव्हा गेलेलो, तिथून व्ह्यू बघायला. त्याचे मी क्लिप्स टाकतो, माझ्याकडे गोप्रोचे क्लिप्स आहेत, त्याचे क्लिप्स टाकतो. तिथून कसा व्ह्यू दिसतो तेही तुम्हाला कळेल. पण आत्ता सध्या आपल्याला जायचं आहे त्या डिरेक्शनमध्ये, कारण की आपल्याला ते चर्च बघायचं आहे. आणि जर चर्चचं तिकीट आपल्या बजेटमध्ये असेल तर आपण चर्चमधनं वरती जाऊ, तिथून कसा व्ह्यू दिसतोय ते बघूयात. सो सध्या आपण तिकडे जाणार नाही आहे, त्या टॉवरमध्ये जाणार नाही आहे, आपण सरळ जाणार आहोत. चला. त्या टॉवरचं नाव आहे रुंडटार्न. आपण इथनं राईटला गेलं तर येईल कोपनहॅगन सेंट्रल स्टेशन. आपण इथून राईटला गेलं तर ते म्युझियम येणार. असं इथे सगळं लावलेलं आहे, सो इट्स इझी. म्हणजे इथे आयर्न मॅनचं हे लावलंय बघा, इथे आयर्न मॅन रेस चालू आहे. आयर्न मॅन स्वीडनमध्ये होती ना ती मुलगी, तर स्वीडनमध्ये म्हणलेली आपल्याला भेटली जी तेव्हा. का इथेही आहे, पण इथे आहे बघा, चालू आहे. चला पुढे जाऊयात.
आपल्या समोर बाय द वे हे आहे ख्रिश्चनबर्ग स्लॉट आणि आपल्याला तिथे समोर आहे ना ते चर्च दिसतंय, ऑलमोस्ट दिसतंय म्हणजे. जे लोक मला जवळून ओळखतात दे नो हाऊ मच आईस्क्रीम मेक्स मी हॅपी. सो इट्स टाइम टू टेक अ ब्रेक अँड हॅव सम आईस्क्रीम. आणि लोकेशन बघा, ह्या ठिकाणी आपण खाल्लं आईस्क्रीम 45 क्रोनाला पडलं आपल्याला. आणि ते तिकडे दिसते का छोटंसं टोक, ते आहे चर्च. तर चला चर्चला जाऊ. तर हे आहे चर्च ऑफ आवर सेव्हियर. ह्याला म्हणतात नशीब. अरे यार. हां, आणि बाय द वे ह्याची एंट्री साधारण 70 डेनिश क्रोन आहे. तुम्हाला जर वरपर्यंत जायचं असेल तर 70 डेनिश क्रोन बाजूला ठेवा सेपरेट, म्हणजे तुम्हाला तिकीट घेऊन वरती जाता येईल. तर आपण आता निहावनला चाललोय, पण जाता आता एक डिटूर घेतलाय का, कारण की इथे एक छान असं चर्च दिसलं मला. हे बघा, कमाल ना. सो म्हणलं हे चर्च बघून जावं, काय आहे, कसं आहे, किती सुंदर आहे. बंद आहे त्यामुळे आत तर जाता येणार नाही. ख्रिश्चन्स किर्क म्हणजे चर्च, ख्रिश्चन्स चर्च असं आहे हे. सुंदर आहे, छानसं चर्च आहे. इथल्या कम्पॅरिझनमध्ये छोटंसं चर्च आहे मध्येच. आणि आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे तो सर्कल ब्रिज म्हणून एक आहे तिथेही. तो पण एक डिटूरच आहे. मग तो झाला म्हणजे तो स्पॉट झाला कव्हर करून किंवा आपण जाऊ नियावनला त्या डिरेक्शनमध्ये. चला पहिले चर्च बघून घेऊ. चर्च काय म्हणतोय, सर्कल ब्रिज बघून घेऊ. हे बघा, हा एवढा पार्ट दिसतोय का तुम्हाला, इथे मध्ये फोर्ट दिसतीये बघा. हा पार्ट हलतो म्हणजे हा ब्रिज असा मधनं स्प्लिट होतो, इथून स्प्लिट होतो आणि हा ओपन होतो ब्रिज, म्हणून ह्याची एवढी हाईप आहे. आणि असं करत 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 आपण फायनली पोचलेलो आहोत नियावनला. हे असं आहे बघा, दोन्ही बाजूला रंगीबिरंगी घरं, छान मस्त. हा हा हा. आणि इथे मागे चालू आहे आयर्न मॅन, तिथेही रंगीबिरंगी घरं आहे. ते कॅनल मोठ्या पाण्यात तिकडे जातं बघा, आणि हे तिकडे आयर्न मॅन चालू. जोरदार आवाज आहे. तर मित्रांनो, हे असं होतं मागे तुमच्यासाठी नियावन. आय होप तुम्हाला आवडलं. आजी आजोबांचा स्वॅग वेगळा. हा, कमाल कमाल. आता तुम्हाला लास्ट टाइमच्या व्लॉगमध्ये जर आठवत असेल की आपण ह्या एरियातच आलेलो, तिथे मेट्रो स्टेशन आहे. तुम्हाला हा एरिया मी जनरल दाखवतो परत एकदा. मेट्रोमध्ये बसू, जाऊ, काहीतरी खाऊ आणि व्लॉग एंड करू आरामात. इथे जवळ मॅकडॉनल्ड पण आहे मला आठवतं आहे. आपण त्या साईडला जाणार नाही आहोत, वेळ कमी आहे, पाय दुखायला लागलाय ऑलरेडी, अँकल सुजलाय. आपल्याला उद्या सकाळी जायचं आहे, जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. पॅकिंगही करायची आहे. एरिया बघून घ्या, मेट्रोत बसू आणि निघूयात. मग वाटाणा माझ्या मधनं चाललेला, म्हटलं थांब, असं नजरेत सांगितलं.
नियावनला यायचं असेल तर कोगेन्स मेट्रो या मेट्रो स्टेशनला उतरायचं. हा बघा मागेच तुम्हाला एमचा बोर्ड दिसतोय का, तिथेही आहे समोर. या मेट्रो स्टेशनला उतरायचं, सरळ चालत जायचं त्या डिरेक्शनमध्ये तिकडे, आणि तुम्हाला समोरच दिसेल म्हणजे नियावन दिसेल. इथे मॅकडॉनल्ड्स आहे, इथे फ्री वायफाय पण असतं. सो तुम्ही इथलं फ्री वायफाय वापरूनही चेक करू शकता मॅप्सवरती.